नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता सायली खूपच जास्त विचारात असते. अर्जुन प्रियासमोर म्हणालेला असतो की त्याचं फक्त सायलीवरती प्रेम आहे. हे ऐकल्यानंतर सायली खूप जास्त खुश झालेली असते आणि आपल्या स्वप्नामध्ये पूर्णपणे रमून जात असते. तर इथे आता सायली प्लेट्स वगैरे पुसत असताना आता अर्जुन तिथे येतो. अर्जुन म्हणत असतो की सायली, काय करतेस तू? आता मी जेवणारच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, का सर, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही का जेवणार नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मला जेवायचंच नाही आहे. जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या हाताने भरवत नाही तोपर्यंत मी एक घाससुद्धा खाणार नाही आहे. मग मी नाही जेवलो ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे सायली लगेचच खुश होते आणि आपल्या हाताने अर्जुनला घास भरवायला जाते. तेव्हा इथे अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणत असतो की सायली, तू किती चांगली आहेस गं. आणि तो म्हणतो की माझं तुमच्यावरती खूप खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आश्चर्य वाटतं आणि इथे अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि लगेचच तिच्या हातून घास खातो. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. इथे सायलीसुद्धा अर्जुनवरती खूप जास्त प्रेम करते. तिलासुद्धा आपल्या मनातल्या भावना अर्जुनला सांगायच्या असतात. पण त्याआधी अर्जुनने आता प्रियासमोर हे कबूल केलेलं असतं की तो सायलीवरती प्रेम करतो आणि त्या स्वप्नातच आता सायली असते. ती इथे आता डायनिंग टेबलवरती मीठ ठेवत असते. तेव्हा विमल तिथे येते आणि म्हणत असते, सायलीताई, हे काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही मीठ का खाली टाकताय? तेव्हा इथे सायली म्हणते, सॉरी हां, ते मी उचलते. तेव्हा विमल म्हणते, नाही नका, तुम्ही हे साफ नका करू. तुम्ही गाजर कट करून घेताय का? तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. विमल म्हणते, हे सगळं मी साफ करून घेते. सायली येते आणि गाजर कट करत असते. तेव्हासुद्धा ती फक्त अर्जुनचा विचार करत असते. तेव्हा तिला अर्जुन तिथेसुद्धा दिसतो. अर्जुन येतो, तिला इथे हायसुद्धा करतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा सायली खूपच जास्त लाजत असते. ती अर्जुनकडे बघत असते तरीसुद्धा अर्जुन फक्त तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा सायली विचारते की सर, काय झालं आहे? तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, मग कुणाकडे बघू? मी फक्त तुमच्याकडेच बघणार आहे आणि मी तुमच्याकडे असं कितीही वेळ बघू शकतो. अगदी दिवसभरसुद्धा मी तुमच्याकडे असं एकटक बघू शकतो. मला तुमच्याकडे बघितल्याशिवाय दुसरं कुठलंही काम करायचं नाही आहे. कळतंय का तुम्हाला? आणि इथे तो आता आपल्या दोन्ही गालांवरती हात ठेवून तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा त्यालासुद्धा खूप जास्त आनंद होतो आणि सायली नेहमीप्रमाणे लाजत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मी अजून एक काम करू शकतो. तेव्हा सायली म्हणते, ते कुठलं? तेव्हा अर्जुन आता सायलीच्या जवळ येऊन उभा राहतो आणि तिला म्हणत असतो की सायली, मी तुझ्याकडे एकटक बघत तर राहू शकतो, पण मी तुझ्यावरती खूप खूप आणि खूप जास्त प्रेम करतो. तेव्हा इथे सायली आता खूप जास्त खुश होते. तिला वारंवार हे आठवतच असतं की तिच्यावरती अर्जुन खूप जास्त प्रेम करतो आणि ही कबुली स्वतः अर्जुनने प्रियाच्या समोर दिलेली असते. तेव्हा इथे आता अर्जुन सायलीच्या हाताला लगेचच हळद लावत असतो, कारण ती स्वप्न बघत असताना तिचा हातसुद्धा कट होतो, कारण ती गाजर कट करत असते. तिच्या हातातून रक्त आल्यानंतर अर्जुन लगेचच तिच्या हाताला मलमसुद्धा लावून देतो. तेव्हा सायली त्याच्याकडे खूपच जास्त कौतुकाने बघत असते. अर्जुन तिची किती केअर करतोय, तिच्या हाताला लागल्यामुळे तो किती तिची काळजी घेतोय, हे जेव्हा सायली बघत असते तिला खूप जास्त कौतुक वाटत असतं. तेवढ्यातच विमलने हातात हात पकडलेला असतो आणि ती म्हणते, सायलीताई, हे तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या हाताला स्वतः जखम करून घेतलीत आणि ती तिच्या हाताला हळद लावून देत असते. पण इथे मात्र सायली तिथे अर्जुनलाच इमॅजिन करत असते. अर्जुन तिला तिथे दिसत असतो. विमल म्हणत असते, सायलीताई, हे असं का करताय तुम्ही? तुम्ही बघितलंत ना, तुमच्या हाताला लागलं. असं का होतंय तुम्हाला? सायली म्हणते, विमलताई, मलाच कळत नाही आहे की मला असं का होतंय ते. तेव्हा विमल म्हणते, सायलीताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता कामं राहू द्या. तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि अर्जुन दादाजवळ जरा बोलून घ्या. तुम्ही त्यांच्याशी बोललात ना की तुम्हाला आपोआप कळेल की तुम्हाला असं का होतंय ते. तेव्हा इथे विमलने आता तिला चांगला सल्ला दिलेला असतो. अर्जुनजवळ बोलल्यानंतर नक्कीच इथे सायलीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार असतात आणि सायली आता अर्जुनबरोबर बोलण्यासाठी रूममध्ये जात असते. तर इथे प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो. ती आता संपूर्ण रूमभर इथे अस्ताव्यस्त सगळं करून ठेवते. तिला खूप जास्त राग आलेला असतो. तिला आठवतं इथे अर्जुनने तिला धक्का दिलेला असतो आणि तो
प्रियाला म्हणालेला असतो की माझं तुझ्यावरती नाही, माझं फक्त आणि फक्त माझ्या सायलीवरती प्रेम आहे आणि मी आयुष्यभर तिच्यावरती प्रेम करत राहीन. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर हे सगळं बोलायची, माझ्यासमोर हे बोलायची की तुझं फक्त सायलीवरती प्रेम आहे, माझ्यावरती नाही. तेव्हा तिला वारंवार आता ते सगळं आठवत असतं की अर्जुनने कशा पद्धतीने तिला धक्का दिलेला असतो आणि सायलीवरचं प्रेम व्यक्त केलेलं असतं. प्रिया म्हणत असते की अर्जुन, आत्तापर्यंत ही प्रिया सगळ्यांना गुंडाळत आली आहे, पण तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास, मला गुंडाळण्याचा प्रयत्न केलास. तुला या सगळ्याची शिक्षा मी देणारच, पण आधी तुला नाही, आधी मी तुझ्या बायकोला, त्या सायलीला चांगली शिक्षा देणार आहे. तिला मी सळो की पळो करून सोडणार आहे. त्याच्यानंतर तिला जेव्हा त्रास होईल ना, तेव्हा तुला त्रास होईल हे मला माहिती आहे. आता बघ मी काय करते ते सायली, तुला कसा त्रास होईल ना याच्याकडे मी जबरदस्त लक्ष देणार आहे. तर इथे अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये असतो आणि त्याची मजा इथे चैतन्य घेत असतो. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, आता तू काय करणार आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य तू माझा मित्र आहेस की दुश्मन? मी इथे एवढा टेन्शनमध्ये आहे, तुला मी माझं टेन्शन दूर करण्यासाठी इथे बोलावले, तर तू मला अजून टेन्शन देतो आहेस. अरे तू माझी हेल्प कर ना. मिसेस सायली माझ्यावरती रागावून घर सोडून जाणार नाहीत, यासाठी मला काहीतरी सल्ला दे. ते तर तू करत नाही आहेस, उलट तू मला अजून त्रास देतो आहेस. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, अरे आता तू एवढं सगळं केलं आहेस, आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ना, त्याचासुद्धा विचार तूच कर. एवढं सगळं बोलण्याच्या आधी विचार करायला हवा होतास. तेव्हा इथे आता सायली बाहेर आलेली असते. तेव्हा चैतन्य सायलीकडे बघतो आणि इथे अर्जुन म्हणत असतो, आता यापुढे काय करायचं खरंच मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, मला माहिती आहे तू ही केस नक्की सॉल्व्ह करशील. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो रे, ही केस मी खूप लवकर सॉल्व्ह करेन, पण कॉम्प्लिकेशनसुद्धा खूप जास्त आहेत ना. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, असू देत ना, तरीसुद्धा तू या केसवरती मनापासून अभ्यास करतो आहेस ना, ही केस तू स्वतः सॉल्व्ह नक्की करशील. आणि तो आपल्या डोळ्यांनी खाणाखुणा करून आता अर्जुनला दाखवत असतो की सायली बाहेर आलेली आहे. तरीसुद्धा अर्जुनचं लक्ष जात नाही. अर्जुन म्हणत असतो, हो रे, पण आता मला खूप जास्त टेन्शन आले. तेवढ्यातच इथे चैतन्य आता अर्जुनला फिरवतो आणि सायलीकडे त्याचं तोंड करतो, जेणेकरून अर्जुनच्या तोंडून असं काही निघू नये, जेणेकरून तो स्वतः प्रॉब्लेममध्ये येऊ शकेल. तेव्हा इथे चैतन्य आता अर्जुनला सायलीच्या दिशेने फिरवतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की सायली दारामध्ये येऊन उभी राहिलेली आहे आणि म्हणून इथे चैतन्य मला असं बोलतोय आणि खुणावतोय. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, आता ही जी केस आहे ना, ती तुला सॉल्व्ह करायची आहे, याच्यामध्ये मी तुझी मदत करू शकत नाही. असं म्हणून चैतन्य लगेच तिथून कल्टी मारतो. तेव्हा अर्जुनला आता टेन्शन येतं की सायलीबरोबर हे सगळं कसं बोलायचं. इथे सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्जुन सर, मी तुमच्यावरती प्रेम करते आणि जर तुम्हीसुद्धा माझ्यावरती प्रेम करत असाल तर मी सुद्धा माझ्या मनातल्या भावना लवकरात लवकर तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही प्रियासमोर जे बोललात ते माझ्यासमोरही बोललात, मला सांगितलं की तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे, तर मी सुद्धा तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोचवणार आहे. तेव्हा इथे सायली अर्जुन दोघेही सोबत एकमेकांना म्हणतात की मला काहीतरी सांगायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आधी मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मगाशी मी तन्वीसमोर म्हणालो की माझं तुमच्यावरती. तेव्हा सायली म्हणते की प्रेम आहे, हे तुम्ही जे बोललात ते सगळं खरं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, प्लीज तुम्ही गैरसमज करू नका. मी मगाशी तन्वीसमोर म्हणालो की माझं फक्त तुमच्यावरती प्रेम आहे, हे सगळं मी असंच बोललो होतो. मी मनापासून काही बोललेलो नाही आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं काही होणं शक्य नाही आहे. मी आपल्या कॉन्ट्रॅक्टमधले कुठलेही रूल्स ब्रेक केलेले नाही आहेत. मी मगाशी असंच म्हणालो, जेणेकरून प्रिया माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती ना, तर तिला लांब करण्यासाठी आणि माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल काही नाही आहे हे तिला सांगण्यासाठी मी हे सगळं खोटं बोललो की माझं तुमच्यावरती प्रेम आहे, बाकी काही नाही. हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, याचा अर्थ तुम्ही खोटं बोललात. तर इथे अर्जुनने प्रियासमोर जे कबूल केलेलं असतं की त्याचं फक्त सायलीवरती प्रेम आहे, हे सगळं नाटक आहे. त्याचं सायलीवरती प्रेमच नाही आहे हे तिला कळलेलं असतं, पण हे सगळं अर्जुन खोटं बोललेलं आहे हे इथे सायलीला कळलेलं नसतं. तर इथे सायली म्हणत असते की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, तुम्ही फक्त प्रियाला
खोटं बोललात हे माझ्या लक्षात आले. तेव्हा इथे अर्जुनचा फोन येतो आणि तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा इथे सायली खूप जास्त रडायला लागते, कारण जरी अर्जुन खोटं बोललेला असला तरीसुद्धा तिला अर्जुन खूप जास्त आवडत असतो आणि तिचं त्याच्यावरती खरोखर मनापासून प्रेम असतं. त्याच्यामुळे जेव्हा तिला अर्जुन असं बोलतो की तो प्रियासमोर हे सगळं नाटक करत होता, जेणेकरून प्रिया त्याच्या अवतीभवती येऊ नये, त्याच्यावरती प्रेम करते असं बोलू नये म्हणून त्याने हे खोटं बोललेलं असतो. तेव्हा सायली म्हणते, बरं झालं मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगितली नाही आणि मी वाहवत गेले नाही, नाहीतर माझं काय झालं असतं. तुमच्या मनात तर माझ्याबद्दल काहीच नाही आहे, तुम्ही माझ्यासारख्या मुलीवरती का प्रेम कराल असं सायली म्हणते. त्यानंतर सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि शांत बसलेली असते. तेव्हा प्रतिमा विचारते की काय झालं. सायली म्हणते, नाही काही नाही. तेव्हा प्रतिमा तिला पाणी प्यायला देते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर इथे प्रतिमा विचारते की सायली काय झालं. तेव्हा सायली म्हणते, काही नाही प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा म्हणते, सांग ना कसला विचार करतेस तू, तुला कोणी काही बोललंय का. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या बघा ना, आपल्या आयुष्यामध्ये कशा अनपेक्षित गोष्टी घडतात ना, म्हणजे ज्या गोष्टी आपण फक्त स्वप्नात बघितलेल्या असतात त्या सत्यातसुद्धा घडतात. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विचारसुद्धा केलेला नसतो अशा सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि नंतर असं आपल्याला वाटायला लागतं की त्या गोष्टी आपल्याच आहेत आणि आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे रमून जातो. पण नंतर त्या वस्तू त्या गोष्टी आपल्या हातातून हिसकावून घेतल्या जातात आणि तेव्हा आपल्याला कळतं, अरे हे तर सगळं आपलं नव्हतंच कधी. तेव्हा किती त्रास होतो ना आपल्याला, असं का घडतं आपल्याबरोबर. तेव्हा प्रतिमा म्हणते, तुला कोणी काही बोललं आहे का. सायली म्हणते, नाही मला कोणीच काही बोललेलं नाही आहे, तुम्ही आराम करा, मी सहजच तुम्हाला विचारत होते. सायली बाहेर आल्यानंतर प्रियासुद्धा तिथे येऊन उभी राहते. प्रिया म्हणत असते, काय गं सायली, आधी माझ्या पूर्णाजीला नंतर माझ्या आईला माझ्यापासून वेगळं केलंस, महत्त्वाचं म्हणजे माझ्या अर्जुनला माझ्यापासून वेगळं केलंस, तरीसुद्धा तुझं मन अजून भरलेलं नाही आहे का. तू आणि अर्जुन दोघंजणं माझ्याबरोबर एवढे घाणेरडे खेळ का करताय. तेव्हा इथे सायली म्हणते, घाणेरडे खेळ आम्ही नाही तर तू खेळतेस. तू आमच्या भावनांचा आदर का नाही केलास गं. मला जेव्हा जिन्यावरून ढकललंस, माझ्या जीवाची तू काळजी केली नाहीस, पर्वा केली नाहीस, तेव्हा तुझ्या भावना कुठे गेल्या होत्या आणि आता भावनांची गोष्ट करतेस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अच्छा म्हणजे तुला सगळ्यांना आता जाऊन सांगायचं आहे का की जिन्यावरून मी तुला ढकललं. ते तू असं सांगितलंस ना की मी सुद्धा सगळ्यांना सांगेल की अर्जुन माझ्याबरोबर किती घाणेरडा खेळ खेळत होता. तेव्हा इथे सायली म्हणते, घाणेरडा खेळ आम्ही खेळतोय तुझ्याबरोबर की तू सगळ्यांबरोबर खेळतेस. घाणेरडा खेळ काय असतो ना हे मी तुला आता सांगते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, अगं लहान मुलं असतात आणि एक माणूस असतो, तो कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ न बाळगता त्या लहान मुलांना लहानाचं मोठं करतो, वडिलांचं प्रेम देतो आणि मग त्यातलीच एक मोठी मुलगी होते आणि ती त्या माणसावरती खुनाचा आरोप करते, वडिलांसारख्या माणसाला खुनी म्हणून जेलमध्ये टाकते आणि त्यांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देते. ती मुलगी असते ना, ती असे घाणेरडे खेळ खेळते. म्हणजे तू, कळलं का तुला, उगाच तोंड खोळायला लावू नकोस आणि बोलायला लावू नकोस. आम्ही तर तुला कुठल्याही पद्धतीची शिक्षा देत नाही. आम्ही तुझ्याबरोबर जे वागतोय ना त्याला काहीच घाणेरडा खेळ बोलत नाही, कळतंय का तुला. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की सायली, अगं तुला माहितीसुद्धा नाही आहे, जिला तू प्रतिमा आत्या म्हणतेस ना ती तुझी खरी आई आहे. आता बघ मी खऱ्या मुलीची आणि आईची कशी ताटातूट करते ते. आता प्रतिमाला इथून घेऊन जाते, मग तुला कसा त्रास होतो ना ते बघस तू. तेव्हा इथे चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, अरे सायली बहिणी इथे आली होती ना, काय म्हणाली. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे सायली वहिनी तुला ओरडली का. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू जरा जोरात बोल ना, आता सायली इथे नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे माझ्या घशातून आवाजच निघत नाही, सायली वहिनीची मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी सायलीला सांगितलं की मी जे काही बोललो होतो ते सगळं खोटं होतं. म्हणजे प्रिया माझ्या जवळ येत होती ना, तिला दूर करण्यासाठी, तिला माझ्या आयुष्यातून कायमचं काढण्यासाठी मी एक खोटं नाटक केलं आणि मुद्दामून असं म्हणालो की माझं सायलीवरती प्रेम आहे आणि मग सायली काही नाही बोलली. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, याचा अर्थ सायली वहिनी लगेच कन्व्हिन्स झाल्या का. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ते मला माहिती नाही आहे, पण तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती कन्व्हिन्स झाली आहे. तर इथे सायली आता किचनमध्ये येते आणि तिला आठवत असतं प्रियासमोर अर्जुन म्हणालेला असतो की त्याचं फक्त सायलीवरती प्रेम आहे. पण जेव्हा सायलीजवळ बोलायची वेळ येते तेव्हा तो म्हणतो की हे सगळं मी फक्त नाटक केलं प्रियाला माझ्यापासून दूर करण्यासाठी. तेव्हा सायली म्हणते, सर मी हे कसं विसरले की तुम्ही माझ्यासारख्या मुलीवरती
का प्रेम कराल ना? आपलं फक्त हे नातं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आपलं नातं जरी कायदेशीर असेल ना, तरीसुद्धा आपण खरे नवरा बायको नाहीत, हे मी कसं काय विसरले. आता यापुढे सुद्धा मी तुमच्याबरोबर थोडं अंतर ठेवूनच वागणार. तेव्हा इथे अर्जुन जे काही सायलीला बोललेलं असतो ते सगळं तिला खरं वाटत असतं. त्यामुळे तिच्या मनातून तिने आता अर्जुनचा विषय काढायचं ठरवलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. प्रिया म्हणते की पूर्णाजी बाबा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात बोल ना बाळा. तेव्हा इथे प्रिया म्हणते की बाबा बघा ना, आईच्या प्रकृतीमध्ये आता किती जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आता आई बरी आहे, बोलायला सुद्धा लागले. तेव्हा मला असं वाटते की आपण आईला आपल्या घरी घेऊन गेलो, तिच्या हक्काच्या घरी, तर ती लवकर रिकवर होऊ शकते, ती लवकर बरी होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं बाबा? आता आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊया ना? तर इथे प्रिया असं म्हणाल्यानंतर सायलीला खूप जास्त वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती याच्यावरती काहीही बोलत नाही.